महाडीबीटी पोर्टल जून महिन्यापासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने हजारो लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित पडले। यामुळे असंख्य गरजू लाभार्थी शासनाच्या हक्काच्या योजनांपासून वंचित आहेत। राज्य शासन आणि संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन महाडीबीटी पोर्टल सुरू करावा, प्रलंबित लाभ त्वरित वितरित करावा, अशी मागणी इंजिनियर देवानंद हत्ती अंबिरे, प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून करण्यात आली आहे। हे पोर्टल चालू झालं नाही तर सर्व निराधार दिव्यांग लाभार्थींना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला। याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि संबंधित विभागाची राहील, असाही इशारा त्यांनी दिला। नमस्कार मित्रांनो, आज मी महाराष्ट्र शासनाचे व संपूर्ण जनतेचे एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो। मित्रांनो, आपण 21व्या शतकात जगत आहोत मित्रांनो, आणि या 21व्या शतकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण अंतराळामध्ये केलेली प्रगती आपण पाहत आहोत मित्रांनो। पण या डिजिटल इंडियामध्ये ई गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, बरोबर। पण या दुर्दैवाने महाराष्ट्रात एक साधे महाडीबीटी पोर्टल महिने बंद आहे मित्रांनो। आता ही किती अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक बाब आहे मित्रांनो। जून महिन्यापासून म्हणजे 2 महिने होतात, जून आणि जुलै हे 2 महिने होतात, आणि ऑक्टोबरचा आजची तारीख जी आहे, आजची 6 तारीख आहे मित्रांनो। म्हणजे 2 महिने होऊ नाही गेलेत तरी महाडीबीटी पोर्टल हे बंद झाले। आता जून महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे, श्रावणबाळ आणि इतर डीबीटी योजनेचे पोर्टलचे तांत्रिक कारणामुळे हे जे बंद आहे म्हणून असं सांगण्यात येतं मित्रांनो। कारण या बंदमुळे या योजनेचे विविध लाभार्थी जसे की आपले श्रावणबाळ आहेत, आपले दिव्यांग बांधव आहेत, विधवा, आपले निराधार असतील, विधवा असतील, यांच्या सर्वांचे जे काय मानधन होतं ते महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून त्यांना दर महिन्याला पैसे जातात। शासनाला हे माहिती नाही का की हा जो समूह आहे, हा जो वर्ग आहे, हा अत्यंत एक आर्थिकतेच्या निकषतेच्या खालच्या दर्जामध्ये हा समूह मोडला जातो, आणि शासनाकडून त्यांना जे काय मानधन मिळतं त्याच्यावर त्यांचा महिन्याभराचा रोजगार म्हणजे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सॉल्व्ह केला जातो मित्रांनो। पण अजूनही 2 महिन्यापासून टेक्निकल इश्यू शासनाकडे असं कुठलेही एखादा इंजिनियर किंवा एखादा टेक्निकल पर्सन आहे का त्यांना तांत्रिक ज्या गोष्टी आहेत, टेक्निकल जो काही इश्यू येतो तो त्यांनी दूर करून ती वेबसाईट परत चालू करण्यासाठी, कारण त्या संबंधित जेवढे काही महाराष्ट्र शासनाच्या 16 जूनला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिव्यांग बांधवाचा एक नवीन GR आला, आणि त्यामध्ये असं त्यांनी स्पष्ट केलं होतं की टेम्पररी आणि परमनंट ज्यांचे पण निवडी कार्ड असतील तर त्यांचं पूर्वती म्हणजे त्यांना जे पहिलं मानधन मिळायचं त्यांचं ते रिस्टोर केलं जाईल, बरोबर, त्यांना मिळेल। आता जून पासून ते सगळे महाराष्ट्रातले 3,30,314 दिव्यांग बांधव याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। फक्त दिव्यांग बांधवच एवढेच नाहीत मित्रांनो, यासोबत संजय गांधीच्या श्रावणबाळ असतील आणि इतर योजनेचे सर्व लाभार्थी त्यांना मिळणारा मासिकचा जो काय मोबदला होता शासनाकडून मिळणारा तो बंद झालाय। आणि माझी शासनाला परत विनंती आहे, एक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की आपण या विषयाकडे स्वतः जातीनं आणि गांभीर्याने संवेदनशील पाहून हा निर्णय लवकरात लवकर निकाली लावावा, अन्यथा लोकशाही मार्गाने लवकरच जर तांत्रिक जो बिघाड आपण जो दिलाय, या तांत्रिक बिघाडावर जर तात्काळ आपण जर कारवाई केली नाही तर लवकरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं परभणी जिल्ह्यापासून जे सुरू होईल आंदोलन तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं जाईल, आणि हे अतिशय शांततेने लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल, याची नोंद शासनाने घ्यावी। धन्यवाद। AB न्यूज मराठीसाठी शांतीलाल शर्मा, परभणी।